झी 24 तास एक पाऊल पुढे। आज आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स 11 पंजाब यांच्यात लढत होतीये। या सीझन मध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या हैदराबादचं पारडं पंजाबच्या तुलनेत जड आहे। दरम्यान पंजाबनं गेल्या मॅच मध्ये केकेआरला पराभूत करण्याची किमया केली आहे। म्हणूनच हैदराबाद आणि पंजाबमध्ये रोमांचक मुकाबला पाहण्याची संधी मिळेल अशी आशा आहे। हैदराबादच्या उप्पल ग्राउंडवर आज सनराइज हैदराबाद विरुद्ध किंग्स 11 पंजाब अशी लढत रंगणार आहे। दोन्ही टीम्सच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर लक्ष टाकल्यास पंजाबच्या तुलनेत हैदराबादचं पारडं जड दिसतंय। या सीझनमध्ये नव्या फ्रँचायझीनं हैदराबाद टीमला विकत घेतलं आणि टीमच्या परफॉर्मन्समध्येही लक्षणीय सुधारणा झाली। हैदराबादनं आतापर्यंत खेळलेल्या 6 मॅचेसपैकी 4 लढतीत विजय मिळवले, तर पंजाब 4 मॅचेसमध्ये दोनदाच विजय मिळवू शकली आहे। या मॅचमध्ये साऱ्यांच्या नजरा असतील त्या हैदराबादचा स्पिनर अमित मिश्रावर। त्यानं पुणे वॉरियर्स विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 विकेट्स घेण्याची किमया केली होती। हैदराबादच्या बॅटिंगची भिस्त ही तिसरा परेरा, कॅमरून व्हाईट आणि कॅप्टन कुमार संगकारा यांच्यावर प्रामुख्यानं राहील। बॉलिंगमध्ये हैदराबादची टीम अधिक मजबूत आहे। अमित मिश्राची फिरकी आणि डेल स्टेनच्या तेज माऱ्याचा पंजाबला चांगलाच धोका आहे। याशिवाय ईशांत शर्माही त्यांच्या दिमतीला असेल। तर दुसरीकडे पंजाबच्या बॅटिंगच्या साऱ्या आशा या डेव्हिड हसीवर एकवटलेल्या असतील। पंजाबकडून आतापर्यंत डेव्हिड हसी वगळता बॅटिंगमध्ये कोणालाही प्रभावशाली कामगिरी करता आलेली नाही। कॅप्टन ॲडम गिलख्रिस्टही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय। अझर मेहमूदकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असणार आहे। प्रवीण कुमार आणि पियुष चावलावर बॉलिंगची जबाबदारी असेल। आता होम ग्राउंडवर हैदराबाद सहज विजय साकारते की केकेआरलाही पराभूत करण्याची किमया साधणारी पंजाब टीम हैदराबादलाही धूळ चारते, याकडे आता क्रिकेट प्रेमीचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।